नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे रविवार आणि आज इंडिया वर्सेस कुठली मॅच आहे रे आज? जसं नॉर्मली संडेला चुकून तरी मोठ्या ऑर्डर तरी लागल्यात ना, लगेच 5 ते 10 किलोमीटरची. तर मग हां अर्निंग होते. नाही, इंडिया वर्सेस न्यूझीलंडची मॅच आहे आज, ते पण 2 वाजता चालू होणार आहे. तर हा बोलतोय की 2300 ते 2500पर्यंत तुमची अर्निंग होऊ शकते. आता बघू आपण 11 तासामध्ये किती अर्निंग होते ते. टाईम होतो आहे 11:49. मी 11:45 घरातून म्हणजे बिल्डिंग खालून निघलो, जेणेकरून आपण इथे यावं. खारघरमध्ये आहे मी सध्या. पहिलीच ऑर्डर, त्याच्यामध्ये पहिलीच टिप. टायमिंग आहे 12:06. दुसरी ऑर्डर बर्गर किंग, पण तिथे काय आहे की मॉलच्या इथे खूप जास्त ऊन आहे, त्याच्यामुळे मग मी सावलीमध्ये आलो आहे. जशी ऑर्डर रेडी झाली ना, त्याचं पिकअप करून डिलेवर करायला जाईल. 12:45 ही ऑर्डर लागली आहे. पण एक रायडर होता, त्याने ऑलरेडी ऑर्डर पिक केली आणि तो डिलेवरी करायला पण गेला आतमध्ये, इथे आहे आसपास. तर तो मला बोलला की मी गेटच्या बाहेर येतोय, मग आपण दोघं एकत्र डिलिव्हरी मार्क करूया. ओके, म्हणजे ही ऑर्डर तर मला असाईन झाली असती तर 40 रुपये लार्ज ऑर्डरचे भेटले असते, बट ही मला सेकंडरी रायडर म्हणून लागलेली, म्हणून मला 40 रुपये एक्स्ट्रा नाही भेटले. तुमची डब्बा गरमची आहे, माझी स्टारबक्सची आहे. हा, इथूनच रस्ता आहे, हाच एक रस्ता आहे जाण्यासाठी. तुम्ही ह्या साईडने आलात ना? लफडा आहे, काय बोलायचं आहे आपल्याला. स्टारबक्सची ऑर्डर, हे बघ स्टारबक्स. आता याला पिकअप करून कळंबला जायचं. ते स्टारबक्स यायचा डिसॲडव्हान्टेज होते एवढंच आहे की बघा किती होणार, म्हणजे पार्किंगच भेटत नाही. म्हणजे सावलीच भेटत नाही. पार्किंग आहे पण सावलीच भेटत नाही. माझी पाण्याची बाटली तर गरम झाली. असं आता काय करू शकत नाही. ते डायनिंग स्पेस अँड बार कुठे रे? हा, दुसरा रेस्टॉरंट कोणतं आहे? तळोच्याची ऑर्डर लागली आहे, रावडी मोमोज ह्या साईडला. तो रावडी मोमोज. पण ह्याच्यापेक्षा खतरनाक ऑर्डर अजून एक लागली आहे, ती आहे पल्लवी अविदा. आहे ते हॉटेल टाईप, तो लवकर देत नाही. तर बघू काय सीन आहे. सस्ते सस्ते नशे. कुल्फी कुल्फी आईची कटकट. हा कुठून पिकअप आहे? सेक्टर पण टाकला आहे. 2 किलोमीटरचा पिकअप आहे. ओके ओके ओके, अच्छा. इथून जाऊ शकलो असतो मी, पण जाऊ दे आता. हा सांगतो तिथूनच जाऊया. अरे मी आत्ताच इथून आलो, या चाटविचच्या रेस्टॉरंटच्या इथून. परत त्याची ऑर्डर लागली. चांगलं आहे. आणि मला वाटतं की 6-7च्या आसपास, 6-7 नाही 9च्या आसपास आपला पूर्ण टार्गेट कंप्लीट होईल अशी शक्यता आहे. कारण नुसते ऑर्डर लागतात. मग मला लिटरली सांगू, मी कंटाळा आला आहे मला. आज फक्त ऑर्डर मारत राहा. आज ऑर्डरचं काय टेन्शन नाही, आपण जब ऑर्डर लागतात. पैसेवाल्यांची ऑर्डर लागले काहीच. थांबा सांगतो 1 मिनिट. जिथे ऑर्डर घेऊन जायची आहे ना, ती सगळ्यात एक्सपेन्सिव्ह जागा आहे. एक्सपेन्सिव्ह म्हणजे ते टॉवर्स. मिनिमम 3.5-4 करोडचा एक फ्लॅट आहे मिनिमम. टॉप फ्लोअर तर सोडूनच द्या. दिखाता हूँ मैं, रुको. लुक ॲट द एंट्रन्स गाईज. हे बघा, हे यांचे फोटो लावलेत.
नेपोलियन बिल्डिंगचं नाव आहे, नेपोलियन. एकदम फुल पैसेवाली फिलिंग आहे बघ. अरे इकडे पण आहे. एंट्रन्स खूप भारी आहे, पण मला मोबाईल काढायला भीती वाटते. आयला फुकटचा आयफोन जप्त केला तर लेने के देने हो जाएंगे. हे बघ, आपण इथं गेलतो यावेळेला बिल्डिंगमध्ये, नेपोलियनमध्ये. त्या तिन्ही बिल्डिंगमध्ये जाऊन आलो आहे. काय उपयोग इतक्या महागड्या बिल्डिंग्स, आणि जर माणुसकीच नसेल तर है ना, त्यापेक्षा आम्ही बरे गरीब. ओय तो विमान. चंदा मामा पण दिसते, चंदा मामा. अजून झूम होईल का? बस इतकाच झूम होईल, 6x झूम होईल. चला मी निघतो. बिल्डिंग दाखवायचं ते म्हणून इथं आलो होतो थोडा पाठी. या रेस्टॉरंटचं ऑर्डर लागलं आहे, रेस्टॉरंट बंद आहे. हा अजून एक रायडर आहे, त्याचे पण तो पण लटकला आहे, मी पण लटकलो आहे. यांचा कॉल चालू आहे. रेस्टॉरंटचा फोनच बंद आहे, तर काय करणार आता. ऑप्शन लोकल ऑर्डर आहे, पण त्याची बिचारीची 7 किलोमीटरची होती. लिटिल वुड मॉल चाय. किती वाजले? बरोबर 7 वाजलेत ना. अजून 10 मिनटं बाकी आहेत 7ला चायचा टायमिंग. ऑर्डर कॅन्सल झाली याची. असो चला, होणारच होतं ती कॅन्सल, कारण रेस्टॉरंटचा फोनच स्विच ऑफ आहे, तर ते लोक काय करणार. टाईम वेस्ट करून उपयोग नाही ना. 40 रुपये एक्स्ट्रा भेटेल रे. त्या लोकांचा गेम चालू होता. अरे पण तुमच्या नावाची टांग इथे एवढा गरम ऑर्डर आहे, एवढी हेवी आहे, आणि तुम्ही लोक गेम खेळत बसले तुमच्या आईच्या गावात. तरी पण चांगली रेटिंग दिली, बिकॉज आपण थोडासा खुशवाले माहौल में खुशी. 50 रुपयाची टीप आहे, म्हणजे ही पण ऑर्डर अप्रॉक्सिमेटली 100 रुपये. आणि या ठिकाणी दिसतोय मला लार्ज ऑर्डर डिलिव्हरी. काय चाललंय? भारी चाललंय, भारी. कितने का होगा ये? 7-8 हज़ार का? 4.5 या 5 है. कितना ऑर्डर किए हो? पर पर्सन 1 डब्बा चाहिए. इधर मेरे को 15 चला. लिखा है उसमें पिंक कलर का. बराबर है ना. आइटम काउंट कर लो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लेकिन फिर ऐसा लगा कि इसको हम लोग ने ब्राइड बना दिया. आई नो ब्राइड टू डिलीवरी मार्क केली. थांब डिलीवरी मार्क होतं. ग्रेवी पूछाते थोड़ा प्लेट सेव करते हैं पहले. मस्त है. लेट्स प्लेट सेव और गाने ऐसा चीची कर देगा तो मजा नहीं आएगा. यार चाहिए था जो बिना फटा के ये वाला भी बना देंगे फटाफट. These are not for adults. असेल आय थिंक. असेल ना, कारण त्यांनी हे नाही केलं, ते एकच बिल दिला त्याने. पण सगळं चेक करायला मला तो आता येईल. अच्छा हे बघा, आपल्याला अजून एक ऑर्डर लागली 7-11. भाई हा कॅमेरा रात्रीमध्ये इतका खतरनाक परफॉर्म का करतोय आय डोंट नो. मुंग्या आल्या असतील झूम केलं तर. हो भाई, काय दिवस आहे आजचा, लय भारी मजा आहे त्यात. मला पाणी पाहिजे. पाणी संपलं. माझ्या बॅगेमधून लिटरली 4 बॉटल्स पाण्याच्या निघालेत. आणि भाई तो रायडर पण कसला भारी होता, तो कस्टमर कसला भारी होता भाई. ऐसे बनता है दिन गाइस, ऐसे दिन बनता है. पलव. आता बघा, मी जेन्युनली सांगतोय, माझी कॅपॅसिटी गेली भाई. माझं मन भरलं आहे आणि आता हा मला पळवतोय झोमॅटो. मग हे ह्याला बोलतात खात्याची अगलवाटी. मी जितका होईल तितकं मॅक्स टू मॅक्स करायचा प्रयत्न करणार आहे. मला वाटत नाही की मी 11 वाजता पण लॉग इन राहील. ही आपली शेवटची ऑर्डर असणार आहे. मी 10 वाजता ऑफलाईन जाणार, कारण मला कंटाळा आला. गाडी आपली गिअरमध्ये होती. आता झाली न्यूट्रल. खरंच कोटा भरला. आधी क्लिप कशी लावू
बाबू चलो चले मितवा. आजची एवढी टोटल कमाई आणि त्याच्यामध्ये बाईक आपली चालली आहे 128.5 -250. तर टोटल इतकी 1330. किती तास? फक्त आणि फक्त 10 तासाची अर्निंग. 12 ते 10 नॉनस्टॉप काम केलं. 12 ते 10. आज खूप चांगला दिवस होता. ते बघा झोमॅटोची बॅग तिकडे लावली आहे मी. आणि बस जर याच प्रकारचे दररोज दिवस भेटले ना म्हणजे लय भारी होईल. पण असो, प्रत्येक दिवस सारखे नसतात, काय ना काय असतंच. तर मग ठीक आहे, एवढंच बोलून व्हिडिओला एंड करतो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.